नमस्कार. सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत. आपण सर्वजण खूप दूरचा प्रवास करून मनामध्ये खूप आशा अपेक्षा घेऊन आणि शेतीमध्ये बदल करण्यासाठी या ठिकाणी या ट्रेनिंगसाठी आलेले आहेत. आणि या ट्रेनिंगला येत असताना ज्या रथामध्ये तुम्ही स्वर होऊन आलेत त्या रथाचं ज्यांनी सारथ्य केले ते आपले एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक. सर्वात पहिला आपण त्यांचा सन्मान करू. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यायचंय आणि पाणी फाउंडेशनच्या वतीने त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहे. तर मी विश्वनाथ सरांना आणि आशिष सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या चालक आणि वाहक यांचा सन्मान करावा. सर पुढे या. हे काय पीठ मळाची मशीन आहे का? वाटण एवढे चाव्या लावलेत ना इथे. हे सगळं कामगारांचा फोटो आहे का तुमच्या? भरपूर मोठी कॅन्टीन आहे तुमची. हे कसलं तरी भेटलंय का त्यांना? कोणला? तुम्हाला भेटलंय का? कशात आहे ते? जेवण चांगलं बनवतं ते? हा हा त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था चांगली करतो म्हणून त्यांनी मला ते त्यांच्या हस्ते. हो का? तुम्ही इथे जेवण बनवता स्वतः? आचार्य आहेत काय? सकाळी जेवण खूप भारी होतं तुमचं. तुम्ही कुठल्या गावचे? गाव? माझं गाव बारापाडा. इथेच का? पनवेल जवळ? 3 किलोमीटर पनवेल तालुक्यामध्ये येतो. हो ना. आणि मावशी तुम्ही? हां. तर ही कोणाची संस्था आहे? ही एक सामाजिक संस्था आहे. युसूफ मेहर अली सेंटर म्हणून या संस्थेचं नाव आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जी पारिक त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. युसूफ मेहर अलींच्या नावाने. त्यांनी ती ज्या केल्या त्यामध्ये त्यांना अटक सुद्धा झाली होती, पण ते जेलमध्ये असताना पण ते निवडून आले आणि लोकांनी त्यांना निवडून दिले आणि ते मुंबईचे महापौर झाले. आणि त्यांचे नाव हे अखंडित चालू राहण्यासाठी हे डॉक्टर जी पारिक हे संस्थेचे अध्यक्ष जे 101 वर्षाचे होते ते आता ऑक्टोबरच्या 2 तारखेला ते देहांत हे झालं. म्हणजे वय भरपूर होतं त्यांचं. 101 वर्ष होतं त्यांचं. आता त्यांच्या नावाने ही संस्था म्हणजे त्यांचं नाव चालू राहायला पाहिजे म्हणून त्यांनी संस्था स्थापन केली. मग ही संस्था स्थापन करता त्यांनी सुरुवात केली हॉस्पिटलपासून. इकडे खेडेगावामध्ये हॉस्पिटल नव्हते, लोकांची गैरसोय होत होती किंवा जर आजारी लोक पडले तर मग ते उपचार नसल्यामुळे काही लोक मृत्यू व्हायचे. मग त्यांनी ह्या विभागाचा पूर्ण अभ्यास केला आणि मग त्यांनी छोटंसं एक हॉस्पिटल सुरू केलं. इथेच आहे का हॉस्पिटल त्यांचं? हॉस्पिटल इथून 1 किलोमीटरवर हॉस्पिटल आहे त्यांच्या नावाने. जे युसूफ मेहरच्या नावाने आहे. तिथे दर रविवारी मुंबईवरून जे मोठी मोठी जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलचे डॉक्टर इकडे फ्री सेवा करायला येतात, दर रविवारी येतात. मग त्यांना आम्ही इकडे नाश्ता वगैरे. उपचार काय असतो? कशावर उपचार करतात? ज्या काही आपल्या छोट्या मोठ्या ज्या काही असतात काही गाठी असतात ते डॉक्टर दिनेश जोशी म्हणून आहेत ते त्याचं ऑपरेशन वगैरे करतात. आणि डोळ्यांचे प्रत्येक वेळा रविवारी वेगवेगळे डॉक्टर असतात, तर ते असे येऊन मग ते फ्रीमध्ये इकडे ऑपरेशन वगैरे करतात. मग आम्ही पेशंटकडून जे इतर हॉस्पिटलला 15,000 20,000 रुपये जो खर्च होतो तो फक्त आम्ही 5,000 रुपये खर्च घेतो त्यांच्याकडनं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना चांगला ऑपरेशन वगैरे करतो. आता आम्ही इथे काम करतो. आता आम्हाला सुद्धा काय चष्मा लागला किंवा डोळे तपासणी झाले तरी आम्ही तिकडेच करतो. आता हे माझे चष्मा जे आहे हे मी आमच्या हॉस्पिटलमध्ये काढलेला आहे. पैसे किती घेतात त्या चष्म्याचे? आमच्याकडून कमी पैसे घेतात. आता समजा चष्म्याची 1200 रुपये किंमत आहे, आमच्याकडनं 300-400 रुपये घेतात आणि आम्हाला ते देतात. चांगलं. तसंच ह्या 650 मुलांचे शाळा आहे, म्हणजे 6वी पासून ते 12वी पर्यंत. ती पण त्यांनी काढली का शाळा? आणि 110 मुलींचं वसतिगृह आहे. मग आता हे असे जे कॅम्प येणारे जे असतात मग ह्याच्यातून जे होणारा जो फायदा असतो मग त्याच्यातून आम्ही ते हॉस्टेल वगैरे चालवतो. काही शिक्षक आहेत 12वीच्या म्हणजे ज्युनियर कॉलेजला शिकवण्यासाठी, मग त्यांचे पेमेंट वगैरे ते सगळे याच्यातूनच हे होतं. मग इकडे तेलाची घाणी आहे, साबणाची फॅक्टरी आहे, कारपेंटरी आहे, पॉटरी आहे. मग हे सगळे डिपार्टमेंटमधून जो काही फायदा होतो तो हे सगळं याच्यामध्ये डिवाइड केले जातो आणि त्याच्यातून संस्था चालवली जाते. मी बघितलं ना, तेल पण इथं घाणी, खूप मोठ्या घाणी तेलाच्या.
एकदम शुद्ध तेल. हो एकदम शुद्ध. कशाचं तेल काढतात इथे? इथे शेंगदाण्याचं तेल, खोबऱ्याचं तेल, तिलाचं, राईचं, बदामाचं, त्याच्यानंतर स्नेहा तेल म्हणून काळे तेल चं भेटतं. काळे तेल, काळे तेलाचं तेल नाही, तिलच सफेद नाही तेल. भेटत. ते काळे तेल हा. भेटतं. त्याच्यामुळे मग काळे तेलाचं सफेद तेलाचं तेल आवरी. काढले जाते. आणि कुठल्याही जसं मार्केटचं तेल आपण जर घेतलं तर ते त्याच्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स असतो. त्याच्यामुळे मग ते तेल आपल्याला स्वस्तात मिळतं, पण ते आपल्या आरोग्याला हानिकारक असतं. बरोबर. जसं आता 1 किलो तेल काढायला 2.5 किलो शेंगदाणे लागतात. हो. जे मार्केटमध्ये 140-130 रुपये त्याचा भाव आहे. हा. असे शेंगदाणे 1 लिटरसाठी 2.5 किलो लागतात. मग ते काय ओरिजिनल तेल नसणार मार्केटचं. आता त्याच्यात आपण ठरवायचं किती त्याच्यात. हा बरोबर, आपण ठरवायचं. 120ला 110ला असं किलो निघतं. हा, आणि लोक स्वस्त मागतात अजून. हा, त्याच्यामुळे ते काय मार्केटचं तेल 130ला आहे, तरी लोक म्हणतात अजून 120ला कसं भेटेल. हा, म्हणजे त्याच्यामध्ये असं. मिलावट जास्त असतं, त्याच्यामुळे मग ते आपल्या शरीराला हानिकारक वगैरे असतं. हा. आणि कसं आहे माहिती आहे का, आता हे जे अटॅक वगैरे येण्याचे जे प्रकार आता वाढले, हा. पॅरलेस होण्याचे प्रकार वाढले. आता माझ्या गावामध्ये पॅरलेसचे 5 पेशंट झाले. बापरे. माझा छोटा भाऊ आहे, त्याला पण पॅरलेस झालेला आहे 2020 पासून. आता तो 5 महिने तर त्याच्या तोंडातून काही गावात नव्हता, एकदम कॉममध्ये गेला होता 5 महिने. तर त्याच्यातून आम्ही त्याला आता सुधरवलं. आता त्याला पगार वगैरे चांगला चांगला काम करतो. हा दवाखाना आपल्या इशुक मेहर अली यांचा आहे ना, तर तो कशावर आधारित आहे, म्हणजे कुठला आजार बरा होतात? त्याच्यामध्ये हे फेमस म्हणजे जास्ती म्हणजे प्रसिद्ध आम्हाला डोळ्यांचं ऑपरेशनसाठी खूप प्रसिद्ध. डोळ्यांचे ऑपरेशन. तुम्ही बोलले गाठी वगैरे कॅन्सरवर काय असतं? हा, जर म्हणजे काय कुठल्या निदान करतात का? हायड्रोसिल वगैरे जर असेल पुरुषांना, ऑपरेशन पण होतं इथे? ऑपरेशन पण होतात. स्वस्त दरात गरीब लोकांना. हा, गरीब लोकांसाठी ते चांगलं आहे. छोटं मोठं काय असेल तर ते इकडे होतं. आम्हाला पण कृषी खात्याकडून आम्ही आलो इकडे प्रशिक्षण घ्यायला. पाणी फाउंडेशन म्हणजे परवडत नाही शेतकऱ्यांना, तर कमी खर्चामध्ये कशी जमीन आपल्याला करता येईल ते आम्हाला प्रशिक्षण आहे. मग आम्ही ऐकलं का मग गावातल्या लोकांना सांगणार, म्हणून आम्हाला बोलवलं. आता तसं आहे म्हणजे विदाऊट केमिकलचं जे औषध आपण मारतो त्याच्यामध्ये आपल्या झाडांना फळधारणा वगैरे चांगल्या पद्धतीची येते. आता मी माझ्या घरी आंबे लावलेले आहेत. आता ते ह्या वर्षी 5 वर्षाचे झालेले आहेत. आता त्यांना ह्याच वर्षी फळे लागलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता. त्यांना फक्त मी एवढीशा छोट्या आंब्याला आंबे लागलेत ना. हे बघा किती लागलेत बघा. त्याने ह्याच वर्षी मी फक्त हे औषध टाकलेलं आहे. हे बघा. कुठलं औषध? जे MI लाईफस्टाईल म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीकडनं जे भूवस्त्र फवारणी केली का तुम्ही? फवारणी पण केली, औषधं टाकले. औषधं कुठे टाकता तुम्ही? मुळाची? बुंद्यामध्ये का? हे छोटे छोटे आंबे आहेत आणि त्याला भरपूर असे आंबे लागले. हे माझे नाते आहे. तर ते काय करते, त्या आंब्यानं असे मुका वगैरे घेते, तोडायला धावते. तुम्ही असे छाटणी केले का? म्हणजे छाटणी वगैरे नाही केली. नाही केली. मग एवढीच कसे करायले आंबे? हे छोटे आता हे 5 वर्षाचे आहेत. हा, तरी पण आंबे लागलेत त्याला. कुठली जात आहे ही? केसर. केसर. हे केसर. आणली कुठून रोप तुम्ही? ही रोप इथं बाजूला एक वनराई म्हणून नर्सरी आहे, तिथून घेतली. हो ना. कितीला एक रोप भेटतं? हा 300 रुपयाला मी घेतला होता एक रोप. हा, मस्त आहे. आम्हाला नंबर द्या त्या नर्सरीचा. चालेल. चला, थँक्यू माहिती सांगितल्याबद्दल. धन्यवाद. शेती